उभा आहे. साहेब, विद्यमान आमदार या कार्यक्रमाला जाऊ द्यावं, चांगले कार्यक्रम चालले तर काय बरं. हा बोला, विचारा. आमदार जे आहेत ते तुमच्या दोस्ताचं उपस्थित तुम्ही आहेत. विचारते. आमदारांची अनुपस्थिती जाणवतीये बघा, पक्षाचा कार्यक्रम आहे. मी तुम्हाला मागे सुद्धा म्हणलं, पक्षाच्या कार्यक्रमाला निमंत्रण. उद्घाटन झालं, मोठा दौरा झाला कोरेगावचा. एकूण काय परिस्थिती वाटते? छोटा दौरा झाला, मोठा व्हायचा आहे अजून. तुम्ही आता ऐकलं असेल, शिवसेना कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा मेळावा आम्ही लवकरच कोरेगाव मध्ये घेणार आहे. आज शहराचा दौरा झाला. आमचे सहकारी प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गेंनी उद्या खेळ पैठणीचा हा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. मला त्याच कार्यक्रमासाठी त्यांनी निमंत्रित केलं होतं, पण उद्या आणि परवा मतदारसंघात खूप कार्यक्रम, लग्न समारंभ असल्यामुळं मग आज त्यांनी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन, शाखांचे उद्घाटन अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतला. तुम्ही पाहिलं असेल, काल नियोजन झालं आणि आज किती उत्स्फूर्त प्रतिसाद कोरेगाव नगरीमध्ये लोकांनी, शिवसैनिकांनी या ठिकाणी दिलेला आहे. राजाभाऊंनी जो निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करायचा घेतला, लोकांना तो रुचलेला आहे. लोकांनी त्याचं भरभरून स्वागत केलेलं आहे. आणि आम्ही दोघांनी, आदरणीय शिंदे साहेबांनी मी, भावना आश्वासित केलेलं की पूर्ण ताकदीनं पक्षाची ताकद, पक्षाची संघटना तुमच्या पाठीशी उभे राहील. आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज शिवसेना वाढवण्याचं काम राजाभाऊ कोरेगाव मध्ये करतायत. मी सुद्धा पालकमंत्री म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे पूर्ण ताकदीनं उभा आहे. साहेब, विद्यमान आमदार या कार्यक्रमाला जाऊ द्यावं, चांगले कार्यक्रम चालले तर काय बरं. हा बोला, विचारा. आमदार जे आहेत ते तुमच्या दोस्ताचं तुम्ही विचारते. आमदारांची अनुपस्थिती जाणवतीये. बघा, पक्षाचा कार्यक्रम आहे. मी तुम्हाला मागे सुद्धा म्हणलं, पक्षाच्या कार्यक्रमाला निमंत्रण लागत नाही. शिवसेनेचं शाखा उद्घाटन आहे, संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे. जिथं शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह असतं तिथं कुठल्याही नेत्याला, उपनेत्याला, संपर्क प्रमुखाला, जिल्हा प्रमुखाला, आमदार, खासदार, मंत्र्याला पक्षात निमंत्रणाची पद्धत आमच्यात नाही. शिवसेनेमध्ये एकदा पक्षाचा कार्यक्रम आहे म्हटलं की न बोलवता सर्व शिवसैनिकांनी हजर राहिलं पाहिजे. ही वंदनीय हिंदुराजे सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब असल्यापासूनची पद्धत आहे. त्यामुळे याच्यात काय त्यांना बोलवलं नाही बोलवलं हा विषय महत्वाचा नाही. हा पक्षाचा कार्यक्रम आहे. आम्ही सगळेजण पक्षवाढीचं काम करतोय.